नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे समाजशास्त्र। आपला प्रकरण सुरू आहे जे तिसरा घटक भारतीय समाजातील विविधता आणि एकता। भारतीय समाजातील विविधता आणि एकता यामध्ये आजचा जो आपला घटक आहे तो आहे आर्थिक विषमता। मागच्या क्लासमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्या भारतासमोर कशा एकतेसमोरील जी काही आव्हाने होती ते कशा प्रकारची होती, कोणकोणती आव्हाने होती ते आपण बघितले। तर एकता कशी टिकून राहते आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये विविधतेतून एकता आपण कशा पद्धतीने निर्माण करतो। पण कुठे ना कुठे आपल्या देशामध्ये जे काही आहे आव्हानं कशा प्रकारचे आहे, कशा प्रकारच्या अडीअडचणी येतात, कशा प्रकारच्या समस्या येतात एकतेसाठी, धर्म असेल, जाती असेल, या सगळ्या गोष्टीच्या आपण मागे आढावा घेतला की संप्रदायवाद असेल या जातीयवाद असेल, जातीयवाद कशा पद्धतीचा आपण पाहिलं असेल, जातीवाद म्हणजे काय आणि संप्रदायवाद असेल। त्याच्यानंतर भाषावादसुद्धा बघितला आपण की प्रादेशिक वाद असेल, प्रदेशामध्ये कशा प्रकारचे वाद होतात, त्याच्यानंतर भाषामध्ये हे सुद्धा आपण बघितलं। तर म्हणून आपल्या भारतामध्ये जे काही आहे की त्याच्यानंतर जर कशा प्रकारचे जे काही वाद असतात आणि त्या आपल्याला कशा प्रकारचे सामोरं जावं लागते की एकतेसाठी, तर हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितले की कशा प्रकारचे आव्हानं आहेत हे सुद्धा आपण त्याच्यावर अभ्यास केला। तर आज आपण जे घेणार आहोत तर ते आहे आर्थिक विषमता। जो उपघटक आहे आपला आर्थिक विषमता। तर कशा प्रकारचे आर्थिक विषमता जर आपण पाहिलं की विविधतेतून आणि एकता, तर ते सुद्धा एक आव्हानच आहे की कशा प्रकारचं जे की आव्हान आहे आर्थिक विषमता, हे सुद्धा एक आपण त्याला म्हणू शकतो की ते सुद्धा एक आव्हानच आहे। तर राज्यातील लोकांचा जो काही आर्थिक दर्जा आहे तो विविध घटकावर अवलंबून असतो। प्रत्येकाचा जो काही असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, तर त्याच्यामध्ये जो काही आहे तो या आपल्या कुटुंबातला जर विचार केला त्याचा सुद्धा तो काही राज्यातील, आपण याच्यामध्ये पुस्तकामध्ये सांगितले की राज्यातील लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकावर अवलंबून असतो। म्हणजे जर उदाहरण घेतलं आहे की संसाधनांनी आणि उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची जी सुपीकता जी आहे, संपत्तीचे वितरण इत्यादी बाबीचं जर आपण पाहिलं की हे उदाहरण आहे की कोणकोणते की संसाधनांची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी। तर मग याबाबत सर्व राज्याची जी काही परिस्थिती असेल ती समान असल्याने आर्थिक असंतुलन निर्माण होते। म्हणजे प्रत्येक राज्याची जी काही आहे ती वेगवेगळी असू शकते। तर त्याच्यामध्ये तेच उदाहरण सांगितलं की राज्यातील जी काही संपत्तीच्या असमानता वितरणामुळे ताण आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होते। जी काही असेल, आता संपत्तीच्या असमान वितरणामुळे जी की संपत्ती जी काही असेल ते समानतेसारखं प्रत्येकाला दिला जात नाही, समान दिला जात नाही। तर मग कुठे ना कुठे जे काही असेल ते वितरणामुळे ताण आणि संघर्षाची जी काही परिस्थिती आहे ती काय होते की निर्माण होते। अनेकदा ही संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती एकटवली असतात। बरेचदा तुम्ही पाहिलं असेल की काही ठराविक लोकांजवळ जी काही संपत्ती असेल, खूप संपत्ती असते आणि काही लोकांजवळ काहीच नसते। तर असे सुद्धा एक उदाहरण आहे की आपल्या देशामध्ये पाहिलं असेल की काही खूप अमीर आहे, श्रीमंत आहे, खूप त्यांच्याजवळ संपत्ती आहे आणि काही जवळ असे व्यक्ती असेल की त्यांच्याजवळ समाजामध्ये राहतो आपण, तिथे पाहिलं असेल की त्यांच्याजवळ काहीही नसते। तर असे बरेचसे उदाहरण आहे देशामध्ये आपल्या। म्हणून काय होते की जे काही आपले असतात, खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा जो असेल सदन वर्गाच्या हाती एकटवतो। म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये पाहिलं असेल की खाजगी क्षेत्रामध्ये जे काही आपल्या समस्या जे काही आहे तू पाहिले असेल की समाजामध्ये कशा प्रकारच्या, साधारण लोकांमध्ये कशा प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि सदन वर्गाच्या जो काही हाती जे काही पैसे जातो आणि त्यांच्याकडे एकटावते आणि सर्वसामान्य त्यांच्यापासून वंचित राहतो। जे काही सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांच्यापासून काय करतो की तो वंचित राहतो। की जी काही संपत्ती आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशनमध्ये पाहिलं असेल की जे काही असेल कंपनीज वगैरे ते त्यांच्याच मोठे आपण तिथे कार्य करत असतो आणि काम करून आपल्याला मोबदला जो असेल तो खूप कमी पद्धतीनं मिळत असतो। तर अशा प्रकारचे सुद्धा आहे की एकाधिकार निर्माण झाल्याने खुल्या स्पर्धेत वादा येते। मग आता याच्यामध्ये सांगितले पुस्तकामध्ये की अशा प्रकारे जो काही एकाधिकार निर्माण झाल्याने खुल्या स्पर्धेत वादा येते। जे काही खुल्या स्पर्धेसाठी जी काय आहे ते, तर अशा कारणामध्ये ती एक बाधा होते आणि ती एक समस्या सुद्धा आपल्या समाजामध्ये ती उद्भवते।
तर समाजातील आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत आहेत, बरेचसे घटक आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघू की त्याच्यामध्ये काय होतं की समाजासाठी जे काही असेल ते महत्त्वपूर्ण वेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत। तर त्याच्यामधला जर पाहिलं तर कौटुंबिक प्रभाव आहे, त्याच्यामध्ये कौटुंबिक प्रभाव म्हणजे कौटुंबिक प्रभाव काय आहे की जो काही समाजातील आर्थिक विषमतेतील जे काही अनेक कशा प्रकारची जी काही बाधा आहे ते समाजामध्ये कशा प्रकारची जी काही बाधा आहे ते कशा प्रकारची आहे, तर आपण त्याचे जे काही घटक आहे जे मुख्य घटक आहे ते आपण बघणार आहोत की कोणकोणते मुख्य घटक आहे की कशा प्रकारची जी काही बाधा येते। तर पहिला जो आहे कौटुंबिक प्रभाव। कौटुंबिक प्रभाव, आता कौटुंबिक प्रभाव म्हणजे काय की आपली जी काही निवड प्रक्रिया आणि संधीच्या उपलब्धतेवर आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो। काय असतो की आपण आपल्या कुटुंबावर कशा प्रकारचा प्रभाव असतो की आपली निवड प्रक्रिया जी आहे आणि संधीच्या उपलब्धतेवर म्हणजे निवड प्रक्रिया या आपल्याला कशा प्रकारची संधी मिळते त्यावर आपला जो काही कुटुंब आहे तो त्याच्यावर जो काही प्रभाव असेल तो त्या जर विचार केला की उदाहरणार्थ जर पाहिलं की दारिद्र्य रेषेखालील जी काही कुटुंबातील बालकांना काय होते की आपल्या पाल्यास पोषक आहार देणे शक्य होईलच असे नाही, असं सुद्धा आहे की समाजामध्ये पाहिलं असेल, समाजामध्ये आपण राहतो की प्रत्येकाचं उदाहरण पाहिलं की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांना जे आहे की आपल्या जे काही पाल्यास पोषक आहार देणं शक्य होईल असे नाही, प्रत्येकाला पोषण आहार दिला जाईल असं शक्यच होत नाही, म्हणजे समान जे काही आहे प्रत्येकाला तशा पद्धतीने दिला जाईल असं नाही की दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक व्यक्तीला एवढाच आहार दिला जाईल या पोषक आहार दिला जाईल अशा प्रकारचं शक्य नाही। म्हणून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना आपण ऐकल्या आहेत बऱ्याचशा की त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे काही कुपोषणाच्या समस्या उद्भवतात काही राज्यामध्ये आहे, आपल्या राज्यामध्ये सुद्धा असतील, प्रमाण कमी आहे, इतर राज्यामध्ये जास्त असू शकते। तर हे सुद्धा आहे की त्याच्यामध्ये कौटुंबिक जो काही प्रभाव आहे तो याच्यामध्ये हा महत्त्वाचा ठरतो की बालमृत्यूची काही घटना आहे तर तो कशा प्रकारचा दर आहे की कशा प्रकारचं कोणत्या दारिद्र्य रेषेखालील किती व्यक्ती आहे, कुटुंबातल्या व्यक्तीमधून प्रत्येकाला आहे का, तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुलाला आपण तो जो की आहार पौष्टिक आहार देऊ शकत नाही, हे सुद्धा एक कारण आहे की त्याच्यामध्ये हा सुद्धा एक घटक कारणीभूत ठरू शकतो। दुसरा जो मुद्दा आहे तो आहे खाजगी मालमत्ता। आता खाजगी मालमत्ता पाहिलं असेल की प्रत्येकाजवळ जी काही असेल खाजगी मालमत्ता आपण म्हणतो की एकीकडे स्थावर मालमत्तेची मालकी नसलेले असंख्य लोक आहेत, बरेचसे पाहिलं असेल समाजामध्ये आपण की स्थावर जी काही मालमत्ता असेल त्याच्यावर बऱ्याचशा जवळ ती स्थावर मालमत्ता सुद्धा नसते। मग बरेचसे लोक आहे भारतामध्ये, असं नाही की कमी आहे, तर दुसरीकडे काही मोजक्या लोकांकडे गडगंज संपत्ती आहे असे सुद्धा आहे की काही लोकांकडं स्थावर मालमत्ता नसते आणि काहीकडे एवढी असते की त्यांना माहिती सुद्धा नसते त्या व्यक्तींना। तर असे बरेचसे प्रकार आहे की समाजामध्ये आपल्या घडत असतात, म्हणून जी की आर्थिक विषमता आहे त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये जर पाहिलं की ज्या मोजक्या लोकांकडे साधनाची उपलब्धता आहे ते लोक बहुतांश संपत्तीच्या उपभोग घेतात आणि वस्तुस्थिती सुद्धा आहे की जे काही जास्त संपत्ती आहे त्यांच्याकडे ते काय करतात ते उपभोग घेतात, चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। समाजामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे खाजगीकरण सुद्धा पाहिलं असेल की आपण कशा प्रकारचं जे काही कंपनी असेल उद्योग व्यवसाय असेल सगळ्या गोष्टी त्या करू शकतात आणि जे काही व्यक्ती समाजामध्ये जे राहतात आणि काही व्यक्तींजवळ ते असं बरेचसे आहे आपल्या भारतामध्ये की आपला भारतामध्ये मोजकेच जे काही लोक आहे की ते खूप श्रीमंत आहे, पण बराचसा समाज जो आहे आपल्या भारतामध्ये जर पाहिला की म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आणि बराचसा जास्त आहे आणि संपत्ती जी काय लोकांजवळ ती खूप कमी लोकांजवळ आहे। तर असं बरंचसं कारण आहे भारतामध्ये आपण पाहत असेल की खाजगी मालमत्ता आहे की एकीकडे स्थावर मालमत्तेची मालकी नसलेले असंख्य लोक आहे ना। सर्वसाधारण आणि दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये लोक राहतात, सर्वसाधारण व्यक्ती असेल आणि श्रीमंत जी काही लोक आहेत ज्यांच्याजवळ संपत्ती अधिक आहे त्याची जी काही संख्या आहे ती आपल्या भारतामध्ये खूप कमी असू शकते या आहे सुद्धा। तर अशा प्रकारचं खाजगी मालमत्ता आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आर्थिक विषमतेवर हे सुद्धा एक प्रभाव टाकते आणि तो घटक सुद्धा आपण पाहिला असेल। त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे शैक्षणिक तफावत। आपल्या भारतामध्ये बघा की शैक्षणिक तफावत कशा पद्धतीची आहे की शैक्षणिक तफावत जी आहे एखाद्या व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तरांचा भाग आहे
त्यावर काय केलं जातं की तिचा शैक्षणिक कामगार अवलंबून असते, म्हणजे शैक्षणिक जी काही कामगिरी अवलंबून असते. त्याच्यामध्ये सांगितल्या पुस्तकामध्ये एखादी व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तराचा भाग आहे त्यावर तिची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असते. म्हणजे शैक्षणिक कामगिरी काय आहे की आपल्याला प्रश्न पडतो की त्याच्यामध्ये व्यावसायिक आहारता कोणते लोक संपादन करू शकतात, कोणते व्यक्ती जे काही आहे. आता बघा की कोणते व्यक्ती पुस्तकामध्ये लिहिले की व्यावसायिक आहारता कोणते लोक संपादन करू शकतात आणि खाजगी शालेय शिक्षण कोणास परवडते, परदेशी जाऊन कोण शिक्षण घेते या कोणाला परवडते. तर आपण पाहिलं असेल की आपल्या जे काही आहे आपली परिस्थिती जी काय आहे, आपण समाजामध्ये राहतो, आपल्या परिस्थितीनुसार आपण काय करतो, शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. आणि समाज जो आहे तर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार, म्हणजे याच्यामध्ये आर्थिक विषमता सुरू आहे, पण आपली आर्थिक परिस्थिती का आहे आणि त्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण कशा पद्धतीचं जे काही शिक्षण घेतो याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की हा जो घटक आहे, जो प्रभाव पडू शकतो की आर्थिक विषमतेवर सुद्धा आहे की कशा प्रकारची तफावत आहे की कोण घेऊ शकतं. म्हणजे तर बघा की जास्त पैशावाला जर व्यक्ती असेल की व्यावसायिक आहारता कोणते लोक संपादन करतात की जे लोक भविष्यात आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर ते लोक व्यवसाय करतील. तर खाजगी शालेय शिक्षण कोणास परवडते, जर खाजगी शिक्षण जर घ्यायचं म्हटलं, आपण प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर तिथं लाखो रुपये फीज राहते. डोनेशन ॲडमिशन घ्यायची तर ॲडमिशन होत नाही. मग आपली परिस्थितीनुसार कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं, विदेशात इथं भारतात घ्यायचं की विदेशात घ्यायचं, ती कोणाला परवडते आणि कोणाला नाही परवडत हे सुद्धा आपल्याला समाजामध्ये आपण राहतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी काही परिस्थिती आहे ती विषमता आहे की समान परिस्थिती नाही आहे की सर्वजण गव्हर्नमेंट स्कूलला असेल, गव्हर्नमेंट कॉलेजला असेल तर कशा प्रकारचं शिक्षण घ्यायचं ते आपण ठरवतो की आपल्या परिस्थितीनुसार. तर हा सुद्धा एक आर्थिक विषमतेला हा मोठा जो काही प्रभावी जो काय आहे, विषमतेला अनेक प्रभाव करणारा जो काही घटक आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर संधीची उपलब्धता आणि प्रवेश, चौथा जो घटक आहे, आपण 3 पाहिले. आपण कौटुंबिक प्रभाव, त्याच्यानंतर खाजगी मालमत्ता, शैक्षणिक तफावत आणि चौथा जो आहे संधीची उपलब्धता आणि प्रवेश. कशा प्रकारची संधीची उपलब्धता आहे, व्यक्ती आणि गटांच्या जे काही खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. आता संधीची उपलब्धता कशा प्रकारची आहे, आपल्याला माहिती की संधी कशा प्रकारची मिळते आणि कशा प्रकारची जी काही प्रवेश असेल याची जी काही उपलब्धता आहे. तर पुस्तकामध्ये बघा की व्यक्ती आणि गटांच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. उदाहरणार्थ जर बघितलं की अनेक अंगणवाड्या आणि खाजगी आरोग्य केंद्रात पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद पुरेशी नसते. बरेचसे जी काही अर्थसंकल्प जी काय म्हणतो आपण त्याला किती पुरेशी नसते. तर मानसिक रोगाची बळी असलेली किती मुले आहेत आणि मानसिक आरोग्य सेवा की समुपदेशनाचा लाभ मिळू शकतात, किती मुले मानसशास्त्रज्ञाकडे जाऊ शकतात, ही सुद्धा एक समस्या आहे. की संधीची उपलब्धता कशी प्रकारची बघा की ज्या काही सोयीसुविधा आहे, अनेक अंगणवाडी आणि खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सोयीसुविधाची खूप कमतरता आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा आहे, आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहे की कुठे ना कुठे त्या जी काही आरोग्य सेवा असेल ती कमी पडते. त्याच्यानंतर अंगणवाडी असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं शिक्षण व्हायला पाहिजे, कशा प्रकारचं मुलांचं जे काही काळजी घ्यायला पाहिजे. तर हे असे बरेचसे आहे की त्यांचे जी काही विकास करण्यासाठी अर्थसंकल्प जी काही तरतूद आहे ती पुरेशी सुद्धा ठरू शकत नाही. हे सुद्धा मग काय होते की संधीची जी काही उपलब्धता आहे, जी काही आपल्याला असं वाटते प्रत्येक सरकार असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ते पुरवण्याचा प्रयत्न करते, पण ती कुठे ना कुठेतरी कमी पडते. लोकसंख्येच्या कारण असेल या वेगळे कारण असू शकतात त्याच्यामध्ये. तर असे बरेचसे आहे की अर्थसंकल्प जी काही असेल तरतूद तीही खूप कमी असते. म्हणून मानसिक रोगाचे जे काही बळी असलेले किती मुले मानसिक आरोग्य सेवा आणि समुपदेशन लाभ घेऊ शकतात, किती केंद्रामध्ये जातात, समुपदेशन केंद्रामध्ये जातात, की किती लाभ घेतात आणि किती नाही ते सुद्धा आपण सांगू शकत नाही. आणि किती जी काही मुले असेल मानसशास्त्रज्ञाकडे जाऊ शकतात हे सुद्धा आपण ते म्हणू शकतात की खूप कमी आहे की ते सुविधाच नाही, सोयीसुविधाची कमतरता आहे. त्या कारणामुळे सुद्धा संधीची जी काही उपलब्धता आणि प्रवेश आहे त्यामध्ये आपण थांबू शकतो. या आर्थिक विषमता जो आहे तो एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर जो 5वा मुद्दा आहे व्यक्तिगत भेद.
तर कशा प्रकारचा व्यक्तिगत भेद आहे की आपण सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. याच्यामध्ये सांगितलं आहे पुस्तकामध्ये की आपण सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असते. की सामाजिक अवलंबावर काय होते की ते अवलंबून असते. आणि उदाहरणार्थ जर पाहिलं की एखाद्या व्यक्तीच्या अशी कला की संगीत आणि अभिनयाचे गुण, संगीत आणि अभिनयाचे जे काही गुण आहे ते सुद्धा असू शकतात. तथापि या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत गुणांचा सहजासहजितासाठी विनियोग करता येणार नाही. मग याच्यामध्ये व्यक्तिभेद म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जी काही सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. प्रत्येकाची जी काही क्षमता असते ती वेगवेगळी असू शकते. कोणी चांगलं खेळाडू बनू शकतं, कोणी चांगलं संगीतकार बनू शकतं, कोणी चांगलं गायक बनू शकतं. या वेगवेगळ्या प्रकाराला आपल्या समाजामध्ये व्यक्ती असतात. पण त्याचं जे काही कौशल्य आहे ते त्याला दाखवलं गेलं पाहिजे. जर तो दाखवूच शकणार नाही तर तो संधी त्याला उपलब्ध होऊ शकणार नाही. तर अशी बरेचसे म्हणून त्याच्यामध्ये व्यक्तिभेद आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्यामध्ये आपल्यामध्ये भेद आहे, वेगवेगळे आहे. जे काही त्यांच्यामध्ये गुण आहे ते सुद्धा वेगळे असू शकतात. मग हा फरक आपले व्यक्तिमत्व, क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असतो. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वावर आणि सामाजिक जी काही परिस्थिती आहे त्यावर सुद्धा तो काय करतो, तो गुण जो आहे तो अवलंबून असतो. तर उदाहरण सुद्धा सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत आणि अभिनयाचे गुण असू शकतात आहे ना. कला, संगीत आणि अभिनयाचे जे काही गुण असेल ते असू शकतात. तथापि ह्या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही, म्हणजे जोपर्यंत संधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत काय आहे, साहजिक विनियोग त्याचा कोणत्याही प्रकारचा विनियोग जो आहे करता येणार नाही असं म्हणतात. त्याला संधीच जर मिळणार नाही तर तो कशा प्रकारचा तो दाखवू शकेल का समाजामध्ये. म्हणून हा सुद्धा जो काय आहे व्यक्तिभेद, हा व्यक्तिभेद जो तो सुद्धा काय की जो काही घटक आहे समाजातील आर्थिक विषमतेसाठी आणि घटक कारणीभूत सुद्धा हा आहे. म्हणजे तो कोणता आहे, व्यक्तिभेद, व्यक्तिगत भेद. त्याच्यानंतर जो मुद्दा आहे सामाजिक पर्यावरण, जो 6वा मुद्दा आहे म्हणजे जो घटक आहे प्रभावी करणारा सामाजिक पर्यावरण. सामाजिक पर्यावरण आता याच्यामध्ये सांगितलं आहे पुस्तकामध्ये की ज्या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीची वाढ होते त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असतो. व्यक्ती आणि समाजाचा काय असतो, विकास अवलंबून असतो. उदाहरण कुटुंब, शेजारी, मित्रपरिवार, कामाची जी काही असेल ती जागा. तर सामाजिक पर्यावरण याच्यामध्ये सांगितले की पर्यावरण व्यक्तीची वाढ होते आणि त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असतो. आता समाजाचा कशावर विकास अवलंबून असतो की जे काही कुटुंब असेल, शेजारी असेल, मित्रपरिवार असेल, त्याच्यानंतर कामाची जी काही असेल जागा, तर त्यावर जो काय आहे सामाजिक पर्यावरणाचा जो काही असेल तर समाजाचा विकास असेल तो त्यावर सुद्धा अवलंबून होतं. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. याच्यामध्ये पाहिला असेल पुस्तकामध्ये आहे तर जागतिकीकरणाचे जे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सुद्धा आपल्या भारतामध्ये दिसून येतात. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतामधील दरी वाढली आहे. आता पाहिलं असेल की श्रीमंत आणि गरिबामध्ये भेदभाव सुद्धा केला जातो. समाजामध्ये राहतो आपण सर्वजण, आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचे जे काही आहे त्याच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे श्रीमंत आणि गरिबामध्ये. तर जो आहे उदाहरण जर पाहिलं की मोठ्या शहरात विकसित झालेले मॉल म्हणजे संस्कृती आहे रे, म्हणजे आहे रे वर्गाला अनुकूल आहे असून आणि रे वर्गाला प्रतिकूल आहे. म्हणजे असे बरेचसे आहे की संस्कृती शहरी भागातले वेगळे असू शकते, ग्रामीण भागातले वेगळे असेल, आदिवासी भागातले वेगळे असेल. तर कुठे ना कुठे जे काही असेल त्याच्यामध्ये जो संबंध येतो श्रीमंत आणि गरिबांचा. तर मग आरोग्यसेवा, विमा व्यवसाय आणि शैक्षणिक खाजगीकरण समाजाच्या उच्चभूत वर्गास अधिक फायदेशीर ठरू शकतात या सुद्धा आहे. की पुस्तकामध्ये सुद्धा सांगितले की जो काही प्रतिकूल आरोग्यसेवा असेल, विमा सेवा असेल, व्यवसाय असेल तर अधिक फायदेशीर ठरू शकतात आणि आर्थिक विषमता सर्व सामाजिक संस्थांमध्ये दिसून, म्हणजे सर्व जी काही सामाजिक संस्था आहे तर त्यामध्ये निश्चित प्रकारे आर्थिक विषमता ही दिसून येते. हे सर्व जे काही आपण जो घटक पाहिले की कारणीभूत आर्थिक विषमतेला जे काही अनेक कारणीभूत घटक पाहिले आपण, तर त्याच्यामध्ये कोणता आहे, कौटुंबिक सुद्धा प्रभाव आहे. त्याच्यानंतर खाजगी मालमत्ता सुद्धा आहे की कशा प्रकारची खाजगी मालमत्ता जे काही लोक आहे कशा प्रकारची टिकवून ठेवलेली आहे. काहींजवळ काहीच नाही आणि काहींजवळ एवढी आहे की खूप सारी आहे.
म्हणजे स्वतःची संपत्ती. त्याच्यानंतर शैक्षणिक तफावत सुद्धा आहे की काही खाजगीमध्ये घेतात, काही विदेशामध्ये घेतात, काही गव्हर्नमेंटमध्ये घेतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा काय आहे की ती सुद्धा तफावत येते. त्याच्यानंतर संधीची जी काही उपलब्ध आणि प्रवेश आहे हे सुद्धा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत कशा प्रकारचे भेद आहेत ते सुद्धा आपण पाहिलं. आणि शेवटचा जो मुद्दा होता की सामाजिक पर्यावरण. मग आता सामाजिक पर्यावरणमध्ये बघा की आर्थिक विषमता सर्व सामाजिक व्यवस्थेवर दिसून येते. तर पाहिलं आपण की समान नागरिकत्व आणि तत्वावर उभ्या असलेल्या उदारमतावरील लोकशाही व्यवस्थेवर याला अपवाद नाहीत. मुक्त बाजार व्यवस्थेमधील आर्थिक विषमता पाहिली असेल आपण, तो सुद्धा अपरिहार्य आहे. व्यक्तिगत अथवा गटांच्या वैशिष्ट्यामुळे लोकांचा जो काही आहे मोबदल्यामुळे पैसा, प्रभाव, अधिकार इत्यादी सुद्धा फरक दिसून येतो आपल्याला. त्याच्यानंतर जगभरात सर्व समाजामध्ये अशी परिस्थिती पाहायला आपल्याला मिळत असते. आणि म्हणून समाजातील जे काय आहे प्रतिष्ठा आणि निम्न दर्जाच्या लोकांचा मिळणारा मोबदला फरक असतो. म्हणजे जी काही प्रतिष्ठा असेल, निम्न दर्जाच्या लोकांचा जे काही मिळणारे असेल मोबदला असेल त्याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यांना जो काही मोबदला मिळतो, कामाचा मोबदला मिळतो, निम्न लोकांना तो खूप कमी मिळतो. तर अशा प्रकारे समाजामध्ये काय आहे की असमानता पोचते आणि पिढ्यानंतर पिढी जी काही असमानता झिरपत जाते. म्हणजे त्याला पिढीने पिढी जी काही असमानता जी आहे ती कुठे ना कुठे ते संस्कृतीमध्ये असेल, समाजामध्ये असेल, ती पुढे ना पुढे ती झिरपत जाते. तर अशा प्रकारची की आर्थिक विषमता जी काही आहे तर दरी कमी करण्यासाठी जी काही कल्याणकारी राज्य आणि कर संरचनेच्या टप्प्यांनी पुनर्रचना असे प्रयत्न करण्यात आले की सरकारला वाटतं, राज्य सरकारलाही वाटतं, शासनालाही वाटतं, म्हणजे केंद्र शासनालाही वाटतं की कुठे ना कुठे जी काही दरी आहे ते कल्याणकारी राज्यामध्ये कशा प्रकारची योजना आणल्या गेल्या पाहिजे. तर ही जी काही संरचना आहे ती टप्प्याटप्प्याने जी काही पुनर्रचना असा प्रयत्न सुद्धा करते. पण दारिद्र्य निर्मूलनासाठी संपत्ती आणि समाजातील प्रतिष्ठा लोकांकडून गरजूकडे वळवणे हा उपाय असू शकतो असे मानले गेलेले आहे. पुस्तकामध्ये दिलं आहे की मात्र हा उपाय कायमच लागू पडेल असे नाही. कारण जे खरे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली यांची शाश्वती नाही. म्हणजे ज्यांना खरी गरज आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी शाश्वती सुद्धा देऊ शकत नाही. समाजामध्ये असे बरेचसे आहे की त्यांच्यापर्यंत जे काही गरजू व्यक्ती असतात समाजामध्ये की त्यांना जी काही अडचणी येतात, समस्या असतात, ते ज्यांना ती वस्तू पाहिजे असते पण त्यांना ती मिळतच नाही. तर असं सुद्धा आहे की प्रत्येक व्यक्तीकडे ती पोहोचू शकत नाही, असं सुद्धा असू शकते. म्हणून त्यांच्यापर्यंत मदत जी काही पोहोचलेच अशी शाश्वती सुद्धा नसते. म्हणून अशा प्रकारचा जी काही समानता जो आहे, समानता जे कायमच एक मृगजळ राहणार आहे असं सुद्धा म्हटले गेलेलं आहे की तथापि जी काही समानता आणि असमानता या संकल्पनेची आपली समज आता अधिकाधिक विकसित होत आहे. आज जर पाहिलं असेल की स्त्रिया, अल्पसंख्याक आणि वंचित गटाच्या दर्जामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आलेला आहे. हे आपण पाहतो सुद्धा आहे की याबरोबरील पर्यावरणचे जे होणारे बदल आहे गरीब श्रीमंत असा भेद करत नाहीत. म्हणजे पाहिलं असेल की उदाहरणार्थ जर पाहिलं की प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, दहशतवाद, अस्वच्छता या समस्या मानव निर्मित आहे की ह्या निसर्गाने नाही केलेल्या आहे की स्वतः आपण करतो. मानव उपलब्ध करून देतो की बघा की प्रदूषण कशा प्रकारचं वाढतंय, जागतिक तापमानात कशा प्रकारचं वाढ होते, दहशतवाद काय आहे, अस्वच्छता काय आहे, हे सर्व कोण करते की मानव करतो. म्हणजे व्यक्ती करतो की त्याच्यामुळं जो काही समुदायामध्ये जे काही असंख्य जे काही असेल की या समस्या भेटताना कल्याण जे काही आहे म्हणजे केवळ याच्यामध्ये एक उत्कर्ष नव्हे तर लोकांचा सर्वांगीण कल्याण असा अर्थ घ्यावा लागतो. काही योजनांद्वारे सामाजिक सहयोग आणि परस्पर अवलंबित या बाबी प्रोत्साहन द्यावं लागतात. तर असे बरेचसे आहे की सरकार योजना करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करतात. समस्या आहे मानवनिर्मित असून त्यांचे जे काही असेल मग कशा प्रकारच्या समस्या भेटतात ते कल्याण करण्यासाठी. तर ह्या बऱ्याचशा आहे की त्याच्यामध्ये हे सुद्धा दिलं की प्रगती तपास म्हणजे आपण पाहिलं आहे की त्याच्यामध्ये कृती आहे की कृती आहे भारतातील समाज दुर्बल घटकांसाठी असलेल्या कोणत्याही 2 घटनात्मक तरतुदी कशा प्रकारच्या नमूद केल्या गेल्या पाहिजे. भाषेची त्रिसूत्र म्हणजे काय हे सुद्धा आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं असेल. तर ह्या सर्व जे काही आहे की भारतात जे काही वैविध्य वर्णभूमी आहे तर आपण या पूर्ण घटकामध्ये जर आपण पाहिलं असेल की भारतीय समाजाची विविधता कशा प्रकारची आणि एकता आर्थिक क्षमता कशा प्रकारची आहे हे सर्व आपण पाहिलं आहे की त्याचा जर सारांश पाहिला की विविधताचे काही असे प्रकार आहे की वांशिक असेल, लिंगभाव असेल, त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला
आणि अभ्याससुद्धा केले की राष्ट्रीय ऐक्यभाव कशा प्रकारचे, एकात्मतेसाठी कोणत्या प्रकारचं आव्हान आहे, हे सर्व ह्या घटकावर आपण अभ्यास केला. तर अशा प्रकारचं जे की आपलं तिसरं घटक आहे ते इथं आज संपलेलं आहे. म्हणजे आपलं तिसरं घटक होतं भारतीय समाजाची विविधता आणि एकता. त्याच्यामध्ये आपण आर्थिक विषमता एक शेवटचं टॉपिक होतं, तर यावर सुद्धा आपण आज चर्चा केली. नंतरचा जो काही घटक आहे आपण या स्वाध्याय घेणार आहोत की याच्यामधून आपण स्वाध्याय कशा प्रकारचा आहे ज्या घटकातला तो मी पुढच्या तासिकामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि आपली जी काही पुढची तासिका होईल ती स्वाध्यायावर होईल. आणि नंतरचा जो चौथा घटक आहे भारतातील समाज परिवर्तनाची प्रक्रिया, ते आपण बघणार आहोत. पहिला स्वाध्याय होईल, नंतर आपण जी काही प्रक्रिया असेल ते आपण नंतर बघूया. ओके, धन्यवाद.